जिल्ह्यामध्ये एक अग्रगण्य विद्यालय म्हणून आमची ओळख आहे। आम्ही अभिमानाने सांगतो, मागच्या वर्षी आमचे 61 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र आहेत। ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, मेरिट मधले विद्यार्थी 6 आले, 120 विद्यार्थी बसले होते। याही वर्षी तोच निकाल लागणार आहे आमचा। नगर जिल्ह्यातून ओबीसी गटातून 9व्या क्रमांकाला आलेले विद्यार्थी आमच्या शाळेत आहे। जिल्हा विज्ञान जे प्रदर्शन असतं, राज्य स्तरावर आमचे विद्यार्थी गेलेले आहेत। खेळामध्ये विद्यार्थी आहेत। या शाळेची गुणवत्ता जर पाहिली साहेब, तर सलग 100% निकाल या शाळेचा आहे। प्रत्येक वर्षी 100% निकाल, विज्ञान शाखा असो, कला शाखा असो, 10वीची SSC ची परीक्षा असो, बोर्ड परीक्षा असो, अत्यंत हुशार विद्यार्थी आमच्या या शाळेमध्ये आहेत। एक अभिमानानं सांगावंसं वाटतं साहेब, हा जो परिसर आहे हा सुजलाम सुफलाम परिसर आहे। तुम्ही उन्हाळ्यात जरी आलं तरी इतकी हिरवाई असते। हे विद्यार्थी 10 ते 12 किलोमीटर अंतरावरून या विद्यालयात येतात। अभिमानानं सांगावंसं वाटतं, या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या आणि सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या पुढाकारानं एकही तक्रार आमच्या मुलीची इथं येत नाही। 2.5 वर्ष झाली मी या ठिकाणी मुख्याध्यापक आहे, एकही तक्रार आली नाही। याचं श्रेय सर्व पालकांचं आहे, कारण ती एक जागृती झालेली आहे। ही माझी मुलगी आहे, हिचं संरक्षण करण्याचं काम माझं आहे। म्हणून परिसरामध्ये कुठेही जाऊ द्या, 10 किलोमीटर 15 किलोमीटर वरून, रांजणीवरून आमचे 5वीचे विद्यार्थी येतात। एकदम निर्भय वातावरणामध्ये आम्ही ही शाळा चालवतो। या शाळेला सदैव असं सहकार्य आहे। ही माझी शाळा आहे, हे पंचक्रोशीतील प्रत्येक नागरिकाची भावना आहे। म्हणून हे विद्यालय चालवताना आम्हाला कुठल्याही प्रकारे बाहेरचा त्रास नाही। आमचे सर्व शिक्षक इतके तळमळीने शिकवतात की एक विद्यार्थी आणि शिक्षकाचं बॉन्ड आहे। त्यांचा विश्वास या विद्यार्थ्यांचा शिक्षकावर आहे, म्हणून तर ही उज्ज्वल परंपरा ही चालू आहे। अभिमानाची गोष्ट अशी आहे साहेब, आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय काकडे साहेब, विश्वस्त काकडेताई आणि या संस्थेची ज्यांच्यावर धुरा आहे असे आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणराव बिटाळ, यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आमचे 58 युनिट चालू आहेत। याच दर्जाचे ते युनिट आहेत, कुठेही कमी नाही। काकडे यांचा ब्रँड आहे। कोणी जर विचारलं तर काकडेच्या संस्थेत आहे, त्यावेळेस नेहमी उद्गार उत्कृष्ट येतात। गुणवंत विद्यार्थी या शाळेतून घडवले जातात। काकडे शिक्षणामध्ये तडजोड नाही, अशा पद्धतीचं हे विद्यालय आहे। मी विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो, विद्यार्थी मित्रांनो, सलग 4 दिवस तुम्ही फार एकदम उत्साहाने याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। जवळजवळ 1200 विद्यार्थ्यांपैकी 700 ते 800 विद्यार्थ्यांनी सहभागी या कार्यक्रमामध्ये घेतलेला आहे। ही अभिमानाची गोष्ट आहे। कोणी चित्रकला असेल, कोणी फनी गेम मध्ये असेल, कोणी हस्तकलेमध्ये असेल, कोणी विज्ञान प्रदर्शनामध्ये असेल। एक अभिमानाची गोष्ट आहे। विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न करावे लागतात, मॉडेल कर, पण या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे साहेब। या ठिकाणी ज्या दिवशी आम्ही विज्ञान प्रदर्शन घेतलं, त्या दिवशी 250 मॉडेल आमच्या विद्यार्थ्यांनी तयार करून आणले। आणि हे मॉडेल सर हे टीचिंग एड्स म्हणूनही वापरता येतील असे ते मॉडेल्स आहेत। म्हणजे इतके दूरदृष्टी असणारे आमचे विद्यार्थी आहेत। त्या मस्के या मुलीचं तर मॉडेल असं आहे साहेब की या मुलीनं टाकाऊ वस्तूपासून कुंड्या तयार केल्या। या आपल्या परिसरातलीच, आपल्या घरातलीच जे कचरा आहे त्या कचऱ्यापासून ती कुंडी तयार केली। ही कुंडी इतकी आकर्षक केली, माझी इच्छा आहे की ही कुंडी राज्यावर जाणार आहे। 100% खर्च काही नाही, पण उपयोगिता मात्र 100% आहे। अशा या विद्यार्थिनी, असे हे विद्यार्थी या शाळेचे खरंच भूषण आहे आमचं। विद्यार्थी मित्रांनो, आपण ही उत्कृष्टता टिकलेली आहे, ही उत्कृष्टता पुढेही टिकवायची आहे।
या शाळेचा नावलौकिक आपल्याला राज्यामध्ये दुमदुमवायचा आहे आणि हे दुमदुमण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक क्षेत्र महत्वाचं आहे. जसा अभ्यास महत्वाचा आहे तसे विविध कला तुमच्या अंगामध्ये आहेत. या कलेचं उत्कृष्ट प्रदर्शन करणं आणि या विद्यालयाला, आपल्या परिसराला, आपल्या आई वडिलाला एक वेगळी झलक निर्माण करणं हे आपलं सर्वांचं काम आहे. माझं स्वप्न आहे सर की 10 वर्ष 15 वर्ष कधीतरी मला या शाळेचा IAS झालेला विद्यार्थी पाहायचा आहे. या शाळेचा IPS मला विद्यार्थी पाहायचा आहे. मी गवारे साहेबांना शब्द दिला होता सुरुवातीलाच की आमच्या ढोर जळगावला जसे श्रीराम विद्यालयानं स्पर्धा परीक्षेची बीज रवली आणि त्या ठिकाणी जवळजवळ 500 अधिकारी त्या भागामध्ये आहेत. या भागातही अधिकारी आहेत. या भागातही उत्कृष्ट अधिकारी आहेत. साहेबांसारखे क्लास 1 आहेत, क्लास 2 पण अचूक याच्यामध्ये वाढ आपल्याला करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमच्यामध्ये तेवढी धमक आहे. मी निश्चित जाणतो, आम्हाला विद्यार्थी कळतात तुमच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण कुठेही कमी नाही. ग्रामीण भागातले विद्यार्थीच इतिहास घडू शकतात, लक्षात घ्या. त्यांना परिस्थितीची जाण आहे. हेच विद्यार्थी इतिहास घडवतात. आता आपला डेप्युटी कलेक्टर झाले या मधले शहरांचे लोढे आहे की नाही. आपण इथं त्यांचा सत्कार IPS PSI आहेत, अनेक क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी आहेत. पण मला IAS विद्यार्थी पाहिजे. कधीही बोलवा की सर मी IAS झालो, तुमच्या सत्काराला आम्ही सदैव तत्पर राहू. विद्यार्थी मित्रांनो असेच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहा, एकमेकाला सहकार्य करा आणि याच्यातूनच प्रगती साधा. हे विद्यालय नेहमी तुमच्या कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर टाकत राहील. आपण प्रामाणिक राहा. कॉफी मुक्त परीक्षा आपण तो धडा घेतलेलाच आहे की कमी मार्क्स पडले तरी चालतील, पण ते माझे खरे मार्क्स आहेत ना, मला कधी त्याची भीती नाही किंवा तेच मला यश मिळवून देणार आहेत. अरे 45% अधिकारी होतो, क्लास 1 होतो, आपण तर फार चांगले आहोत. म्हणून प्रामाणिक, आपण आपल्याशी प्रामाणिक राहा. आपल्या आई वडिलांचं दर्शन घेऊन आम्ही तो उपक्रम तर सुरू केलेलाच आहे. मोठ्यांचा आशीर्वाद असणं हे अत्यंत महत्वाचं असतं. म्हणून सुसंस्कार पिढी ही आहेच. हेच वातावरण, अशाच पद्धतीचा या विद्यालयाचा सुगंध हा सतत दरवळत राहो आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो. एवढं बोलतो आणि थांबतो. विद्यार्थी मित्रांनो आज बक्षीस वितरण आहे. तुम्ही अनेक जणांनी भाग घेतला, पण त्याच्यामध्ये काय असतं, 1 नंबर 2 नंबर हे काढावे लागतात. बाकीच्यांनी नाराज व्हायचं नाही, तो पण बक्षिसाच पात्र आहे, लक्षात घ्या. पण आपल्याला परीक्षेमध्ये नाही का आपण 1-2 नंबर काढत, तसेच असतात. नाराज न होता पुढच्या वेळेस ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचं अभिनंदन, ज्यांना मिळालं नाही त्यांचंही अभिनंदन. पुढच्या वेळेस अजून प्रयत्न करा आणि या बक्षिसासाठी पात्र व्हा. विद्यार्थी मित्रांनो आज या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या संस्थेचे कार्यकारी अधिकारी आदरणीय लक्ष्मणराव बिटाळ सर यांनी स्वीकारावं अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. सरांनी शाळेचे गौरवशाली इतिहास आपल्या समोर मांडला आहे. सरांनी शाळा ही आज अग्रस्थानी आहे यासाठी पालक संस्थेचं वेळोवेळी मार्गदर्शन चालत असतं. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, मेरे इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी मुट्ठी भर जमीन, आगे सारा आसमान बाकी है, आगे सारा आसमान बाकी है. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या कर्मयोगी आबासाहेब काकडे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय लक्ष्मणराव बिटाळ सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. मी स्वागत गीत करण्यासाठी आमंत्रित करतो रावसाहेब गायकवाड मामा व त्यांच्या टीमला.